सुधाकर भाऊ आहेत आपल्या सोबत, तर त्यांच्यासाठी आपण जाणून घेऊया. हे आज आपण वर्षानुवर्ष आपण हे चालवतात, हे चालवणं म्हणजे काय चालवतात, याचा काय उद्देश काय पाठीमागं? सर्वप्रथम मी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण भारतीय आदिवासींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि भारतातील सर्व जनतेत या देशातील सर्व जनतेला जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी हा दिवस 1983 मध्ये याची घोषणा झाली. घोषणा 1983 मध्ये घोषणा झाली. ही घोषणा होण्यामागचं खूप अत्यंत वाईट असं प्रथा होती. ज्या वेळेस घोषणा होण्याचं कारण असं आहे की विश्वातील सर्व आदिवासी समाजावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत होता की त्या समाजाकडून वेठबिगारीने काम केलं जात होतं. महिलांचं शोषण होत होतं. सांस्कृतिक सामाजिक सर्व दृष्टीने आदिवासी समाजाचं शोषण होत होतं आणि हे शोषण कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून 1983 ला या जागतिक आदिवासी दिनाची घोषणा झाली आणि 1994 मध्ये जागतिक आदिवासी दिवस हा पूर्ण विश्वामध्ये साजरा करायला लागला. त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे आणि ह्या आदिवासी समाज जो या आपल्या मूळ भारत देशातच नाही तर संपूर्ण जगातल्या आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार थांबला पाहिजे. या आदिवासी समाजाचं शोषण थांबलं पाहिजे. या आदिवासी समाजाला त्याचा हक्क मिळायला पाहिजे. या आदिवासी समाज हा शिकला पाहिजे, सवरला पाहिजे. याला सामाजिक आर्थिक राजकीय सर्व पाठबळ त्याला मिळाला पाहिजे. शैक्षणिक पाठबळ त्याला मिळाला पाहिजे जेणेकरून या आदिवासी समाज टिकला पाहिजे, याची संस्कृती वाचली पाहिजे. त्याच्यासाठी हा जागतिक आदिवासी दिवस आम्ही सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन आज साजरा करतोय. पण भाऊ, आजही आपला आदिवासी समाज आहे, काही जागरूक, काही आजही समाज आपल्याला शिकलेला नाहीये. तर तुम्हाला वाटतं का आजही आपल्या समाजाचे काही प्रश्न सुटलेले आहेत का आजही बाकी आहेत? साहेब, आपण या ठिकाणी अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण मला विचारला. मला खूप बरं वाटलं कारण आज जागतिक दिनानिमित्त काय सांगा प्रशासनाला आपल्या आदिवासी भावासाठी काय गरजेचं आहे आज? हे बघा, आज सुद्धा जर आपण पाहिलं आदिवासी समाज ज्या ठिकाणी राहतोय त्यांना राहण्यासाठी स्वतःची जागा नाहीये, त्यांना उपजीविकेसाठी तिथं साधन नाहीये, त्यांना त्यांचं उपजीविकेसाठी त्यांना स्थलांतर होऊन वीटभट्टी सारख्या ऊस तोडणी सारख्या रोडच्या कामाला त्यांना स्थलांतरित दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागतं पोटाच्या टीसभर गर्दी भरण्यासाठी. त्यांच्या ते ज्या जागेवर राहते जागा त्यांच्या नावाने नाहीये आणि त्या जागेच्या नावावर त्यांना शासनाची ज्या योजना त्या योजना त्यांना मिळत नाही. रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, जातीचे दाखले नाही, जन्म नोंद होत नाही. कारण आमचे लोक ऊस तोडायला स्थलांतर होतात, तिकडे जन्माला येतात, तिकडे जन्म नोंद होत नाही आणि जन्म नोंद न झाल्यामुळे इकडे शाळेत ऍडमिशन घेता येत नाही, आधार कार्ड घेता येत नाही, शासनाची कुठल्याही योजना त्या आदिवासी समाजाला घेता येत नाही. आपल्या माध्यमातून माझी शासनाला आणि प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांना विनंती असेल की हा समाजाला आपल्याला सोबत घेऊन जायचं असेल तर यांना जे काही कागदपत्र असतील तेवढ्या कागदपत्रांवर आणि त्यांनी गृह चौकशी करून त्यांना कागदपत्र दिले पाहिजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईल आणि शाळेत शिकता येईल. आज महत्वाचा प्रश्न आहे आणि आदिवासी बांधवासाठी एकदम महत्वाचा प्रश्न मांडलेला आहे. कारण खरोखर आहे, हा मागासलेला असतो, आदिवासी असतो, शिक्षणापासून वंचित राहतात. पारंपरिक जे आपलं काही असेल तुमचे कार्यक्रम असतील हे जागरूक ठेवण्यासाठी वर्षानुवर्ष तुम्ही हे चालू ठेवतात. तुमच्यासारखे जागरूक लोक आहेत. तर यासाठी आपल्या तुमच्या समाजाला काय मार्गदर्शन करसाल शेवटी? साहेब, आपल्या माध्यमातून आम्ही आपल्या समाजाला असं या जागतिक आदिवासी दिनानिमित्त असं आश्वासन देतो. म्हणजे मी आश्वासन नाही देत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जोमाने आमच्या एकलव्य आदिवासी संघटनेचे जेवढे पदाधिकारी असतील यांचे विचार घेऊन आम्ही आदिवासी वस्तींमध्ये जाऊन त्यांना समाज प्रबोधन करून क्रांतिकारकांचे विचार त्यांना सांगून या समाजाला या मोठ्या लढाईमध्ये, या मोठ्या चळवळीमध्ये कसं सहभागी करता येईल जेणेकरून हा समाजाचा पुढे येणारा काळ भविष्यकाळ खूप चांगला असेल याच्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. हे आपल्या सोबत होते प्रदेश अध्यक्ष होते आपल्या सोबत. तर आज खरोखरच त्यांनी आज प्रशासन सुद्धा जागरूक झालं पाहिजे. आदिवासी भाग असतो, त्यांना शिक्षणापासून वंचित असतात आणि आज खरोखरांच्या जे मागण्या असतील त्या प्रशासनानं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांना खरोखर जे गरज असेल, ज्या ज्या ठिकाणी त्यांना कागदपत्राची कमतरता असेल नसेल त्यांना ते वंचित असतात, त्यांना कागदपत्र लिहिण्यापासून काहीच माहिती नाहीये. आज सुधाकर भाऊ आज प्रदेश अध्यक्ष खूप त्यांच्यासाठी प्रयत्न करतात
वेळोवेळी त्यांनी आंदोलनही केलेलं या ठिकाणी आणि मी पत्रकार म्हणून त्यांच्यासोबत आम्ही आलेलो बी आहे, आवाज उठवलेला आहे. आणि आज तुम्ही बघताय आदिवासी बांधव आज आपल्या सोबत एवढे मोठ्या संख्येने आहे. वाघ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वाघ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकलव्य आदिवासी संघटनेचा एकलव्य आदिवासी संघटनेचा अर्घदूतच्या माध्यमातून तुमचं मी खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही असं समाजांचा तुम्ही कार्यक्रम घेत चला. आम्ही तुमच्या सोबत आहे. तुमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचत राहू. धन्यवाद.